नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझा सह्याद्री व्लॉग या माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, बरेच दिवस झाला आपल्या चॅनलवर व्हिडिओ टाकलेला नव्हता. तर आत्ता आपण अलंग मदन कुलंग ट्रेकचं नियोजन केलेलं आहे आणि 31 जानेवारी आणि 1 फेब्रुवारी या 2 दिवस आपण AMK ट्रेक केलेला आहे आणि त्याचे आपण काय व्हिडिओ शूट केलेले ते त्याबद्दल आपण व्हिडिओ बनवणार आहे AMK ट्रेकबद्दल आणि संपूर्ण माहिती देणार आहे या व्हिडिओमध्ये मित्रांनो. तर व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा. आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. तुम्हाला गावाकडचे व्हिडिओ आणि ट्रेकिंगचे कॅम्पिंगचे व्हिडिओ तुम्हाला या माझ्या यूट्यूब चॅनलवर बघायला मिळणार आहे ती. तर चला मित्रांनो, करू या व्हिडिओला सुरुवात. तर मित्रांनो, 31 जानेवारी पहाटे 3 वाजता आपल्याकडं मुंबईवरून 5 लोक आलते. 7 येणार होते परंतु 5 आले आणि 31 जानेवारीला आपण ट्रेक चालू केलेले मित्रांनो. तर मित्रांनो, सांब्रज मार्गे घाटघर डॅम पासून आपण AMK ट्रेकला सुरुवात केली. तर मित्रांनो, या सह्याद्री म्हटला तर सह्याद्री फक्त पर्वतरांगच नाही तर तो आहे महाराष्ट्राचा आत्मा. आणि या सह्याद्रीच्या कुशीत असे काही गडकिल्ले आहेत जे फक्त दगडमातेचे बांधकाम नसून ते आहेत इतिहासाचे जिवंत साक्षीदार. आणि अलंग मदन कुलंग ही नावे जर ऐकली तर जो ट्रेकर्स आहे त्याच्या काळजाला धडकी भरते. कारण की हा ट्रेक करून आल्यानंतर असं भासतं की आपण काहीतरी मोठा पराक्रम करून आलो आहोत, असे प्रत्येक ट्रेकर्सला भासत असते मित्रांनो. तर मित्रांनो, आता पुढं आपल्याला ही शिडी दिसते, ही आहे जंगलातली शिडी आहे मित्रांनो. आणि इथं ओढ्यामध्ये वरती चढायला असं टन मारून जायला लागायचं. तर इथं फॉरेस्टवाल्यांनी शिडी बसवलेली आता. हे खूप छान काम केलेले मित्रांनो, कारण की जास्त लांबून जायला लागायचं आणि इथं शॉर्टकट शिडी बसवल्यामुळं शॉर्टकट आहे. तर ही दुसरी शिडी आहे मित्रांनो आता अलंगला वरती चढण्यासाठी. आणि याच्याही वरती अजून एक 2 शिडी येते आणि नंतर एक छोटी शिडी, तर ती पण तुम्हाला मी दाखवणार आहे. चला चला पटकन. तर मित्रांनो, आता आपण जी अलंगची पहिली शिडी आहे तिथं आलो आहे मित्रांनो. हे बघा, पाठीमागं शिडी आहे आणि वरती गेल्यानंतर परत एक मोठी शिडी आहे आणि ती तर डायरेक्ट अशी सरळ आहे. ती चढायला खूप भीती वाटते कारण ट्रेट सरळ आहे ना अशी वरती. तर मित्रांनो, पाठीमागं 2 छोट्या शिड्या होत्या आणि ही एक मोठी शिडी आहे आणि अजून वरती एक मोठी शिडी आहे. ती वरती चढून गेल्यानंतर आपण अलंगवर जाणार आहे आणि अलंगचा पूर्ण परिसर तुम्हाला दाखवून देण्याचा प्रयत्न करणार आहे मी या व्हिडिओमध्ये. तर चला मित्रांनो, आपले जे मेंबर होते पुढं ट्रेकिंगला आलेले आपल्याकडे, ते पुढे गेलेले ती. तर मित्रांनो, आता आपण 1 नंबरची शिडी चढून आली वरती आणि अजून वरती 2 शिड्या ती मोठमोठ्याल्या. तर त्या चढून वरती जायचं आहे. त्यापूर्वी अलंगचा व्ह्यू दाखवून देतो मित्रांनो. बघा, अलंग जो गड आहे मित्रांनो, तो त्या टोकापासून तर पूर्ण इकडचं लास्ट टोक आहे ना, हे माझ्या पाठीमागं इकडच्या टोकापर्यंत एवढा मोठा किल्ला आहे मित्रांनो. खूप मोठा किल्ला आहे अलंग. आणि आता आम्ही अर्ध्यापर्यंत वरती चढून आलो आहे. आमच्या साईडनी सांब्रज गावाकडनं शिड्या बसवलेल्या आहेत मित्रांनो आणि आंबेवाडीवरून क्लाइम्बिंग करून वरती चढायला लागत आहे. तर सांब्रजवरून शिड्या बसवलेल्या आहेत मित्रांनो. क्लाइम्बिंगची गरज नाही सांब्रजकडनं चढायला. तर आता आपण अर्ध्यापर्यंत आलो आहे आणि वरती गेल्यानंतर तुम्हाला अलंगचा पूर्ण परिसर दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो. तर व्हिडिओ पूर्ण बघा. आणि आजचा जो स्टे आहे आमचावाला तो मदन किल्ल्यावर आहे. बघू, मदन किल्ल्यावरती स्टे करायचं ठरवलं आहे. मग टाईम अजून भेटला आम्हाला तर डायरेक्ट कुलंगला जायचा पण प्लॅन आहे. तर बघू, कारण आज ट्रेकच 9 वाजता सुरू केलेलं आहे. तर आज कसं किती टाईम होते त्याच्यावर आहे आणि आपला स्टे मदनवर होतो का कुलंगवर होते. परंतु या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण अलंग मदन कुलंग हे तिन्ही गड पूर्ण बघायला मिळणार आहे. ते तिथं उतरायचे ते पहा असं तिथं खाली उतरायचे. उतरलं का मग ते झाड दिसते नाही का बघा, तिथं रॅपलिंग करायची, तिथं स्टॅमिंग करायची.
तुम्ही वरती चढायला खाली उतरायचं. हा, तिथे खाली. हा, हा, हा. वर 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 वर. बघा काळा दिसतंय. चल हा इकडं पे आता पाठीमागं पे. हा चल चल. लई मोठी ही शिडी आहे ही. तर मित्रांनो ही खूप मोठी शिडी आहे बघा. किती लांब शिडी आहे. दादा गेला आता सगळेच लोक गेले वरती. गणपती बाप्पा मोरया. तर मित्रांनो इथं नारळ फोडला. गणेश दरवाजे मित्रांनो हा अलंगचा शिड्यावरती चढून आल्यानंतर इथं गणेश दरवाजे आणि हा एक दसलेला आहे मित्रांनो दरवाजा. बघा मित्रांनो गणेशाची मूर्ती पण आहे दरवाजावर. आणि मित्रांनो आता इथं आल्यानंतर श्रीफळ फोडलं, नारळ फोडला आणि ट्रेकला सुरुवात झाली इथून वरती गड चढण्यासाठी. कारण शिड्या चढून आल्यानंतर अलंगवर येतोय आपण वरती. तर मित्रांनो या अलंगचा पुढचा व्ह्यू आहे. पुढं मदन आणि कुलंग दिसत आहेत बघा. हा सगळा अलंगचा भाग आहे मित्रांनो. अलंगच्या वरती अलंग किल्ल्याच्या अर्ध्यापर्यंत आलो आहे आम्ही मित्रांनो. आणि जो गणेश दरवाजे तिथे आले आता सध्या. तर मित्रांनो अलंग किल्ल्यावरती चढून आल्यानंतर या केवमध्ये ही अलंगची केव आहे मित्रांनो गुफा. तर या गुफेमध्ये आम्ही दुपारचा जो स्टिफिन होता सोबत तो इथं खाल्लेला आहे मित्रांनो. आणि ही आहे अलंगची गुफा. खूप मोठी आहे मित्रांनो ही गुफा. 40ला एक ना 80 रुपयाला. तर मित्रांनो दुपारचा जो स्टिफिन आणला होता तो इथं खाल्ल्यानंतर आम्ही आता अलंगला वरती बघायला जाणार आहे मित्रांनो. जिथं पाण्याची टाके पण आहे ती आणि वरचा परिसर तुम्हाला पूर्ण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर मित्रांनो व्हिडिओ कुठेही स्किप करू नका जेणेकरून तुम्हाला पूर्ण परिसर बघायला मिळेल. तर मित्रांनो आता आपण आलो आहोत अलंगवरती. तर हे इथला परिसर बघून इथे पूर्वीचे लोकांची घरं असावीत. इथे पूर्वीचे लोक अलंगवरती जे लोक वस्ती करत असतील त्यांचे हे इमारती घरं पडलेल्या अवस्थेमध्ये इथं आपल्याला बघायला भेटले ती मित्रांनो. हे काम बघितल्यानंतर असं वाटतं की इथं पूर्वी जी वस्ती असेल अलंगवरती पूर्वीच्या लोकांची. इथं आपल्याला दिसतात विटा, दगडी आणि कौलं पण दिसतात फुटलेली तुटलेली. हे तुम्ही बघू शकताय मित्रांनो. इथला पूर्ण परिसर दाखवण्याचा मी प्रयत्न करतोय. अशा अवस्थेमध्ये इथला परिसर आहे मित्रांनो. हो हो. आणि पुढं पाण्याचे टाके पण आहेत ती खूप छान आहेत. ते पण तुम्हाला मी दाखवतो. तर चला तुम्हाला पुढचा परिसर दाखवतो. आणि पाण्याचे टाके पण आहेत इकडं ते पण मी तुम्हाला दाखवून देतो. इकडच्या वरच्या टाक्यांमधलं तर हे आहे ती अलंगवरल्या पाण्याचे टाके. पूर्वीचे लोक हे पिण्यासाठी पाणी वापरत असतील अलंग गडावरती. तर मित्रांनो पाण्याचे टाके बघून झाल्यानंतर वरती आल्यानंतर जो भाग दिसतोय मित्रांनो तो आहे राजवाडा मित्रांनो. हा जो मोठी इमारत दिसते ती आहे राजवाडा. तो पण मी तुम्हाला दाखवून देण्याचा प्रयत्न करणार आहे आतमध्ये मित्रांनो. व्हिडिओ पूर्ण बघा, कुठे स्किप करू नका. तर मित्रांनो आतमध्ये गेल्यानंतर आहे ना आतमध्ये पूर्ण राजवाडे ना हा ढासाळलेले ते मी तुम्हाला दाखवून देण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि ही जी राजवाड्याची जी भिंत आहे ही 7 ते 8 फूट रुंद आहे. तिला पण आता भेग गेलेली बघा इकडं कोपऱ्याला मित्रांनो. तर आतमधला जो परिसर आहे तो मी तुम्हाला दाखवून देतो. ही भिंत बघू शकता तुम्ही किती कोणत्याही प्रकारचं आपण सिमेंट वगैरे माती वगैरे काहीही वापरलेली नाही मित्रांनो. फक्त दगडांवर दगड ठेवून रचलेली मित्रांनो ही भिंत. 7 ते 8 फूट रुंदीची भिंत आहे. आणि हा आहे आतला परिसर मित्रांनो. एक साईडची भिंत पूर्ण दसवलेली आहे मित्रांनो. आणि ही बघू शकता मित्रांनो इकडं 7 ते 8 फूट रुंदीची भिंत आहे ही. आणि आतला परिसर राजवाड्याचा असा परिसर आहे आतला. या परिसरामध्ये विट, दगडी आणि कावलं पण आहे ती मित्रांनो पूर्वीचे. असा
हा राजवाडा मित्रांनो. आणि मित्रांनो टाईम खूपच कमी आहे आपल्याला मदनवर स्टे करायचा, त्याच्यामुळं आपल्याला अलंगवरून जाऊन अलंगची रॅपलिंग करून आणि मदनवर क्लॅम्बिंग करून वरती आपल्याला स्टे करायचे. मग वरती जाऊन स्वयंपाक बनवायला लागेल. आणि आता वाजले ती 5. तर लवकरात लवकर आपण इथून जाऊन रॅपलिंग करायची. तर रॅपलिंग पण बघा मित्रांनो. तर मित्रांनो हा आहे रॅपलिंगचा पॅच अलंगचा. तर आंबेवाडीवरून आले तुम्ही तर हा पॅच क्लाइम्बिंग करून वरती यायला लागतो आहे. आणि हा आंबेवाडी साईडचा परिसर मी तुम्हाला दाखवतो. हा पॅच क्लाइम्बिंग करून वरती आल्यानंतर परत उतरायच्या वेळेस रॅपलिंग करावी लागते. तसं सांब्रत घाटघरवरून जर तुम्ही आले तर तुम्हाला अलंगवर येण्यासाठी शिड्या ती आणि उतरायलाच फक्त रॅपलिंग करावी लागेल, असं आहे मित्रांनो. तर आत्ता आपले 4 लोक खाली गेलेली होती आणि लास्ट मेंबर आहे आपला. यांची रॅपलिंग मी तुम्हाला दाखवतो. हे बघू शकता मित्रांनो आपली लास्ट मेंबरची रॅपलिंग. मी सगळ्यांची रॅपलिंगचे व्हिडिओ घेतले असते, परंतु मित्रांनो या लोकांना हार्नेस पण घालायला लागतो आहे आणि तो चेक करायला पण लागतो आहे. पूर्ण सेफ्टी हेल्मेट आणि ग्लोव्ज वगैरे द्यायला लागतात. तर त्याच्यामुळे मला व्हिडिओ शूट करायला टाईम मिळाला नाही, तर प्रत्येकाचे व्हिडिओ मी तुम्हाला दाखवले असते. तर ही रॅपलिंगचा व्हिडिओ अलंगची रॅपलिंग मित्रांनो. इथून रॅपलिंग करून परत मदनला जाऊन क्लाइम्बिंग करायला लागेल आणि उतरायच्या वेळेस परत रॅपलिंग करायला लागणार आहे मदनला. आणि आजचा आपला जो स्टे तो आहे मदनवर. तर मित्रांनो ही आहे अलंगची रॅपलिंग. अशा प्रकारे रॅपलिंग करून खाली जायला लागते मित्रांनो. साधारण 100 फुटाचा पॅच असेल हा. आपले 4 मेंबर खाली गेलेले ते आणि लास्ट मेंबर यांना हार्नेस घालून यांची रॅपलिंगचा लास्ट मेंबरचा आपली व्हिडिओ अलंगचे रॅपलिंगचा व्हिडिओ तुम्ही आता बघत आहात. तर अशा प्रकारे इथं एकदम थरारक रॅपलिंग आणि खाली पण थांबण्यासाठी एकदम छोटीशी जागा आहे. जास्त पण जागा नाही आहे खाली लोकांना थांबण्यासाठी. आणि मित्रांनो आता वाजले ती 5:30. तर आता आपल्याला मदनला स्टेसाठी जायचं आहे. तर मित्रांनो इथून रॅपलिंग करून मदन चढण्यासाठी मदनच्या अर्ध्या भागापर्यंत पायऱ्या ती आणि अर्ध्या भागातून वरती क्लाइम्बिंग करून वरती गेल्यानंतर परत तिथून पायऱ्या ती वरती जाण्यासाठी. तर आपण आता अलंगची रॅपलिंग बघितली आणि आता तुम्हाला मी मदनची क्लाइम्बिंग दाखवतो. हे बघा आपलं एक मेंबर पूर्ण खाली जाण्यासाठीच या व्हिडिओला एक माणसाला इथून खाली उतरण्यासाठी 3 मिनटं लागले होते मित्रांनो. तर हा व्हिडिओ खूप मोठा होईल. तर आता मी तुम्हाला मदनकडं जाण्याचा रस्ता आणि मदनची रॅपलिंग मदनची क्लाइम्बिंग पण दाखवतो. तर मित्रांनो हे आहेत माझे मोठे भाऊ गोरक्ष बांडे, धाडशी आणि पराक्रमी वृत्तीचे. तर मित्रांनो त्यांची ही रॅपलिंगची व्हिडिओ मी शूट करत आहे आता. तर मित्रांनो खरंच हा AMK अलंग मदन कुल्लम ट्रेक केल्यानंतर तुम्हाला स्वतःला असे वाटेल की आपण काहीतरी मोठा पराक्रम करून आलो आहोत. आणि याचा एकदा अनुभव नक्की घ्या मित्रांनो. तुम्हीसुद्धा AMK ट्रेक एकदा अवश्य करा आणि अनुभव नक्की घ्या मित्रांनो. तर मित्रांनो आता ही मदनची क्लाइम्बिंग आहे मित्रांनो. तर आता वाजले 6:30 आणि खूप अंधार पण पडत चालला आहे आता आणि व्हिडिओ पण शूट होणार नाही. तर मित्रांनो आता दादा वरती गेले ती. आता इथून मदनची क्लाइम्बिंग करून वरती जायचे. दादा पहिल्यांदा वरती गेले ती रोप लावण्यासाठी. बघू शकता मित्रांनो मदनचा बिना रोपचे क्लाइम्बिंग करायला किती अवघड आहे मित्रांनो. तुम्ही व्हिडिओ बघू शकताय मित्रांनो. दादा जर नसतात तर हा ट्रेक अशक्य गोष्ट आहे माझ्यासाठी. दादाचे साथ आहे तोपर्यंत मी अलंग मदन कुलंग ट्रेक करू शकतो. मी स्वतः तर इथं वरती चढू शकत नाही. हे बघा मित्रांनो किती रिस्की काम आहे मित्रांनो. तसे सेफ्टी असते मित्रांनो, परंतु वरती चढणं किती रिस्क आहे. उतरलं की लगेच तिकडे खाली जायचं काम आहे. जास्ती लोक असले की आपण 4-5 जण आहे बरं आहे.
ते काय ते हे केलेलं आहे ते रोल मारलेलं. गेले दादावरती. तर मित्रांनो आम्हाला मदनगड चढण्यासाठी खूपच अंधार पडलेला होता, त्याच्यामुळे मी कोणाची क्लाइम्बिंगची व्हिडिओ शूट केलेली नाही. आणि मित्रांनो वरती जाऊन आम्ही मदनवर जाऊन स्टे केला. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी पहाटे 6 वाजता परत मदनगड उतरून रॅपलिंग केली. मित्रांनो आता ही जी तुम्ही बघताय ती मदनची रॅपलिंग आहे. तर बघू शकता मित्रांनो, हा मदनचा पॅच आहे रॅपलिंगचा आणि हा छोटा पॅच आहे मित्रांनो. आलंगच्या पॅचपेक्षा थोडासा छोटा वाटतोय. हा आहे मदनचा रॅपलिंगचा पॅच. सोडू थोडा एक स्टेप खाली जा. हा सोडा आता आत. सोडा सोडा ना म्हणजे हात सोडून. ओके. चला. आता भारी आहे रे. एक नंबर एकदम. इरफान एक नंबर. भारी व्हिडिओ येते रे. हा? मस्त व्हिडिओ येते. सगळा येते डायरेक्ट खालचा पण. मदनची रे आपली. मी आले व्हिडिओ काढले का वर चालता. हा अर्धीच का. तर मित्रांनो मदनची रॅपलिंग झाल्यानंतर खाली उतरायला खतरनाक पॅच आहे मित्रांनो. हा बघू शकता आणि खूप वारा होता इथं मित्रांनो. हवा खूप चालली होती सकाळी आणि इथं एकदम खतरनाक पॅच आहे मित्रांनो. पायऱ्या एकदम छोट्या पायऱ्या. तर मित्रांनो आता हा जो शॉट बघताय तुम्ही, हा जो व्हिडिओ बघताय, या ठिकाणी मदनची रॅपलिंग झाल्यानंतर खाली उतरून जाण्यासाठीचा पॅच आहे मित्रांनो हा. आणि या ठिकाणी टुरिस्ट डिपार्टमेंटने किंवा फॉरेस्टवाल्यांनी बोल्टिंग केली पाहिजे, कारण इथं रिस्क आहे. आणि इथं बोल्टिंग केली पाहिजे जेणेकरून इथं पण रोप लावून टुरिस्ट लोक सुरक्षितपणे खाली उतरतील, अशी सुविधा करून दिली पाहिजे. तर अशा प्रकारे इथला पॅच आहे मित्रांनो. खूप रिस्क आहे. अलंग मदन कुलंगला ज्या ठिकाणी रिस्क असेल त्या ठिकाणी फॉरेस्ट डिपार्टमेंट किंवा टुरिस्ट डिपार्टमेंट यांनी बोल्टिंग करली पाहिजे, जेणेकरून तिथं रोप लावून खाली उतरायला सोपं होईल, अशी सुविधा करून दिली पाहिजे. हे बघू शकता ना मित्रांनो किती रिस्क आहे. आता ह्या पायऱ्या बघताय ना तुम्ही, एका साईडनी कठाड आहे मित्रांनो पकडण्यासाठी, पण काही ठिकाणी ना मदनला पायऱ्या उतरण्यासाठी कठाडा नाही आहे. पूर्ण छोट्याला पायऱ्यात एकच माणूस जाऊ शकतोय मित्रांनो. पायऱ्या उतरून खाली बघू शकताय मित्रांनो. हे बघा आता वरच्या पायऱ्याने येताना ना अजिबात कठाडा नाही आहे मित्रांनो. रिस्क आहे खूप. तर
मित्रांनो आता आम्ही चालू आहोत कुलंग ट्रेकसाठी कुलंग किल्ल्याकडे. ही अलंग आणि मदनची खिंड. तर मित्रांनो पूर्ण असाच रस्ता आहे कुलंग किल्ल्यापर्यंत जाण्यासाठी. मदनच्या आणि अलंगच्या खिंडीपासून तर कुलंगपर्यंत जाण्यासाठी पूर्ण असाच रस्ते कडेकडेने जायला लागते. काय काय ठिकाणी थोडा रिस्क पण आहे. चला या एक व्हिडिओ घेतो. पूल किती भारी आहे बघा. फुलचं पण काढा त्याच्यात फोटो घेतलंय. त्याला रिंगणीचं फुल म्हणतात. रिंगणी रिंगणीचा फुल. तर मित्रांनो अलंग मदन कुलंग हे केवळ किल्ले नाहीत, ते आहेत महाराष्ट्राचा अभिमान, सह्याद्रीची शान आणि धाडसाची पराकाष्ठा. आणि जर तुम्ही स्वतःला ट्रेकर्स म्हणत असाल तर अलंग मदन कुलंग ट्रेक केल्याशिवाय तुम्ही स्वतःला ट्रेकर्स म्हणू शकत नाही. तर त्याच्यासाठी मित्रांनो एकदा तरी अलंग मदन कुलंग हा ट्रेक करा आणि स्वतःला ट्रेकर्स म्हणून साबित करा. तर मित्रांनो इतिहास आणि अभ्यासकांच्या मते हे किल्ले मुघल काळात बांधले गेले, पण त्याचा खरा उपयोग छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात झाला. शिवाजी महाराजांनी किल्ले फक्त युद्धासाठी वापरले नाहीत, तर ते वापरले माहिती संकलनासाठी, गुप्त हालचालींसाठी आणि सैन्याच्या सुरक्षिततेसाठी आणि शत्रूला थकवण्यासाठी. AMK अलंग मदन कुलंग हे गनिमी काव्याचे उत्कृष्ट उदाहरण आहेत. अलंग किल्ला, त्याचा विस्तार आणि शिस्त आणि नियंत्रण. अलंग हा AMK मधील सर्वात मोठा व रुंद किल्ला आहे. मदन किल्ला. मदन किल्ला म्हणजे सह्याद्रीतील सर्वात धोकादायक किल्ला. मदन किल्ला पहारा, इशारा आणि गुप्त संपर्क यासाठी वापरला जात असे शिवकालात. कालामध्ये दोर, लाकडी शिड्या, गुप्त वाटा यांच्या मदतीने हा किल्ला चढला जात असे. आणि आज मदन किल्ल्यावर जाण्यासाठी रॅपलिंग, रोप क्लाइम्बिंग, टेक्निकल गिअर्स अनिवार्य आहे, कारण हे जर नसेल तर मदन किल्ला चढणे अशक्य आहे. कुलंग किल्ला. कुलंग किल्ला शिवकाळामध्ये धान्य साठवण, सैन्य मुक्काम आणि प्रशासकीय केंद्र म्हणून कुलंग किल्ल्याचा उपयोग केला जात असे. याच्यावरती अनेक पाण्याच्या टाक्या आहेत, लांब पसरलेली तटबंदी गुहा आहेत कुलंग किल्ल्यावर बघण्यासाठी. तर मित्रांनो आता आपण कुलंग किल्ल्याला चढण्यासाठी ज्या पायऱ्या तिथं आलो आहे आणि आता वरती आपण कुलंग किल्ला चढाई करून वरती तुम्हाला कुलंग किल्ल्याचा परिसर दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मी. कशात पायऱ्या आहे? अरे मस्त एकदम एक नंबर. सर कसा वाटतोय कुलंगचा ट्रेक? मस्त ना. हा एकदम भारी, एकदम भारी वाटतं, एकदम भारी. घेऊ का हो? तर तुमची काय प्रतिक्रिया आहे? खूप सुंदर ट्रेक आहे. AMK सगळ्यांनी करावा, पण स्टॅमिना घेऊन. अच्छा. चला सर तुमचं मनोगत इथं व्यक्त करा. ट्रेक कसा वाटला तुम्हाला कुलंग चढताना? खूप सुंदर ट्रेक आहे. हां पुन्हा पुन्हा यावं असं वाटतं ह्या ट्रेकला. तुमच्यासारखे सहकारी जर मिळाले तर आम्ही नेक्स्ट टाइम नक्की येऊ. थँक्यू सर, थँक्यू. नेक्स्ट टाइम या. तर तुमची प्रतिक्रिया द्या. आम्हाला कसं खूप चांगलं वाटलं? वाटलं आणि असं करायला फार इच्छा होते. खूप वर्षापासून आमची जी इच्छा होती, पण सगळ्यांचा योग जुळून येत नव्हता. हां ह्या निमित्ताने आता आमच्या कमी लोकांमध्ये आपण ट्रॅक आमचा अरेंज केला आहे, त्याबद्दल फार फार आपले आभार आहे. थँक्यू सर. चला. हाँ चढ़ गया बाबा तीसरा किला. हाँ कैसा लगा ये बहुत अच्छा लगा. कुलंग? कुलंग बहुत अच्छा किला है. अच्छा. अभी तो गुफा में है. एक नंबर. परफेक्ट नियोजन नितीनचं. नितीन बरोबरच करा.
ऐसा चढो ऐसा. चला सर, तुम्ही एवढा रोप घेऊन वरती चढून आले. खूप खूप बरं वाटतं. पण रोप खांद्यावर असल्यावर मजा खांद्यावर असल्या खरं ट्रेकर असा भास होते, फील होते. खरंच तुमचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे, कारण तुम्ही खूप खूप चांगलं सहकार्य केलं आणि खूपच आम्हाला मदत केली. आम्ही नाहीतर आयुष्यामध्ये हा तरी ट्रेक केला नसता. थँक्यू सर, थँक्यू सर. चला चला सर, तुम्हाला कसं वाटलं ट्रेक? एकदम मजा येते, एकदम कुलंगचा लास्ट चांगला. ट्रेक आहे आजचा आपला. शेवटचा गड आहे आणि व्यवस्थित झालेला आहे आता. सगळे थकलेले आहे आणि आता पूर्ण करण्याची सगळ्यांची इच्छा आहे शेवटपर्यंत. चला थँक्यू सर. नितीन साहेब कसा धन्यवाद. वाटला ट्रेक? आज तुमच्यामुळेच हा ट्रेक पूर्ण झाला. पुन्हा आम्ही कुलंगची चढाई कशी वाटली तुम्हाला? काय म्हणता, कुलंगची चढाई कुलंगची चढाई खूप छान आहे हा, आणि पायऱ्या आहेत त्याला विशेष म्हणजे हा, बरं वाटतं चढायला. हा. थोडं थकायला झालंय कालपासून. रोपची trek वगैरे करतोय. काय गरज नाही आली इथं ना? नाही, रोपची गरज तरी नाही, पण आपल्या काहीच सगळ्यांनी- आवश्यकता नाहीये. हा, सगळ्या ठिकाणी पायऱ्या पण आहेत. हो. चांगलं पायाला हाताला ग्रीप मिळते. ओके. खूप सुंदर आहे. खरोखर ज्याला सह्याद्रीची आवड आहे त्याने नेमके पुन्हा करावा. हा, खूप सुंदर आहे. थँक्यू सर. तर मित्रांनो, आता आपण कुलंग किल्ल्यावरती आलोय आणि कुलंग किल्ल्याचा आसपासचा परिसर आपल्या कॅमेऱ्याच्या मार्फत तुम्हाला दाखवून देण्याचा प्रयत्न करतोय मी. तर मित्रांनो, समोर पाण्याच्या टाक्या दिसतात कुलंगवरती. भरपूर प्रमाणात, जास्त प्रमाणामध्ये पाण्याच्या टाक्यात कुलंगवरती, आणि इथला परिसर आपल्या कॅमेऱ्याच्या मार्फत तुम्हाला दाखवून देण्याचा प्रयत्न करतोय. तर मित्रांनो, आता इथं वरती गेल्यानंतर इथं केव्स आहेत, काही गुफे आहेत, ते पण मी तुम्हाला दाखवून देतो. हे बघू शकते मित्रांनो. आता आपण केव्स पाशी आलो आहे. खूप मोठमोठे केव्स आहेत, गुफा. ते मी तुम्हाला आपल्या कॅमेऱ्याच्या मार्फत दाखवून देण्याचा प्रयत्न करतोय. इथं तुम्ही ट्रेकिंगला आल्यानंतर इथं तुम्ही मुक्कामाला थांबू शकताय या केव्स, या गुफांमध्ये. छान गुफे आहेत मित्रांनो इथं स्टे करण्यासाठी. माहित नाही मला. बनवलं सगळं हे हो असं? हो. काय कारागिरी असेल ना सगळी. मग हो. इकडे कडेला उठायचं. तिकडे झेंड्यापर्यंत जायचं का जायचं आपल्याला. शंकर साहेब, हो तिकडे जायचं आहे कडेला रोडला आपल्याला? हा. हो. तर मित्रांनो, कुलंगवर पण काही राजवाडे, जुन्या इमारती किंवा इथं शिवकालीन जे लोक राहत असतील त्यांचे घरे असतील, त्यांचे तुटलेले अवशेष आपल्याला कुलंगवरती बघायला भेटतात. ते मी तुम्हाला माझ्या कॅमेऱ्याच्या मार्फत दाखवून देण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, हे तुटलेल्या इमारती, जुने त्यांचे काय अवशेष आहेत. इथं दगड, विटा, कौलांचे तुकडे या अवस्थेमध्ये बघायला भेटतात, किंवा जुनं बांधकाम, दगडांचे बांधकाम या अवस्थेमध्ये आपल्याला बघायला भेटतात आता सध्या. तर मित्रांनो, खूप छान आहे कुलंग पण बघण्यासाठी. पाण्याचे टाके आहेत, गुफा आहे ती, आणि हे इमारती जुन्या तुटलेल्या हे पण बघायला भेटतात मित्रांनो. तर मित्रांनो, इथं कुलंगवर आल्यानंतर आम्हाला 12 वाजले असतील मित्रांनो, आणि इथून परत आम्हाला सांब्रजला जायचं होतं रिटर्न. तर मित्रांनो, इथून 12च्या सुमारास आम्ही परत रिटर्न सांब्रज गावाकडे रवाना झालो. तर मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, तुम्हालाही आमच्याकडनं AMK अलंग-मदन कुलंग हा ट्रेक जर करायचा असेल तर आमचे नियोजन कसं असते ते मी तुम्हाला सांगतो. तर तुम्हाला AMK ट्रेक आमच्याकडनं करायचा असेल तर तुम्हाला पहिल्या दिवशी पहाटे 3 ते 6च्या दरम्यान सांब्रज गावाला यायचं आहे. आल्यानंतर 6 वाजता सकाळचा नाश्ता भेटेल तुम्हाला, आणि सांब्रज गावातून 2 किलोमीटर पुढं गाडीनं जायचं आहे,
आणि तिथून मग अलंग किल्ला चढण्यासाठी सुरुवात करायची आहे. अलंग किल्ला साम्रत गावाकडनं चढण्यासाठी शिड्या बसवलेल्या होती आणि शिड्या चढून गेल्यानंतर दुपारी तुम्हाला अलंगवरती गेल्यानंतर स्टिफेन असतो सोबत. तो स्टिफेन दुपारचं जेवण स्टिफेनमध्ये दिलेला असतो आणि दुपारचं जेवण झाल्यानंतर अलंगची रॅपलिंग करायची असते आणि रॅपलिंग झाल्यानंतर मदन किल्ला ट्रेक करायचा असतो. तर मदनला चढण्यासाठी निम्यापर्यंत पायऱ्या ती आणि निम्याच्या वरती गेल्यानंतर तिथून क्लाइम्बिंग करून वरती जायचं. क्लाइम्बिंग केल्यानंतर परत पायऱ्या ती वरती चढायला आणि मदनवर गेल्यानंतर स्टे असतो. तिथं तुम्हाला टेंट वगैरे दिले जातात. टेंटमध्ये मॅट दिले जातात आणि तुम्हाला टेंटमध्ये राहायचं असेल तर टेंटमध्ये राहू शकताय किंवा मदनवर एक मोठी गुफा आहे तिथं पण तुम्ही राहू शकताय गुफेमध्ये. तर मित्रांनो, दुसऱ्या दिवशी मदनवर स्टे झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळची मदनची रॅपलिंग करून पुन्हा खाली उतरायचं असते. रॅपलिंग झाल्यानंतर कुलंगला दुसऱ्या दिवशी सकाळी जायचं असतं. कुलंग किल्ल्यावरती जाण्यासाठी पायऱ्या ते कुलंग किल्ल्यावरती जाण्यासाठी आणि कुलंग किल्ला करून आल्यानंतर परतीचा प्रवास परत साम्रत गावामध्ये साधारण दुपारचे 3 ते 4 वाजता ते रिटर्न जाण्यासाठी. असं आमच्या इकडनं AMK अलंग मदन कुलंग ट्रेक नियोजन आमचं असते. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर मी पुन्हा एकदा सांगतो, व्हिडिओला लाईक करा. आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि इतका मोठा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमच्या मनापासून खूप खूप धन्यवाद. तर चला भेटूया अशाच एक पुढच्या नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.